हॅलो नमस्ते, कशा आहात गोडताईंना? होप चांगलेच असतात. मी पण चांगलीच आहे. पहिले तर गणेश चतुर्थीच्या सर्व माझ्या गोडताईंना शुभेच्छा. तर दुपारचं टायमिंग झाला आहे. ऑफिसला गेले होते हाफ डेला. काल बरेचसे कामं होते, तेवढे आवरून घेतले सुट्टी मारून. आता गणपती आणायला जायचं आहे, पण अजून वेळ आहे. पहिले सारण करून घ्यायचं आहे, मोदक बनवायचे. तर झालं असं, तांदूळ भिजू घातले होते, तांदूळ दिले पण दळायला. पण माझ्या डोक्यात हे आलं नाही की 1 किलोच्या पुढे द्यावं आपण, कमसे कम 1 किलो तर द्यावं, जेणेकरून गिरणीवाले का त्यांना पण दळायला सोपं जाईल. पण माझ्याकडनं अगदी थोडेसे तांदूळ दिले गेले आणि मग ते गिरणीवाले भैया माझ्या मुलाला म्हणले दळून भेटणार नाही. त्याचा मला फोन आला. मला ऑफिसमध्ये इतका मूड ऑफ झाला. विचार करत करत आले, पण तेवढ्यात बहीण म्हणे एक दुकान आहे तिथं जाऊन बघ म्हणे की तिथं भेटतं म्हणे तांदळाचं पीठ. आता मी दुकानामध्ये काही विचारलं नव्हतं, असेल भेटत असेल, पण विचारपूस नव्हती केली. आता मी साईला पाठवले, असं त्याला म्हटलं 1 किलो घेऊन ये, म्हणजे माझे मोदक बनून जातील. आज माझी इच्छा आहे मोदक बनवायची. तर ऑफिसमधनं आले, 2-1:30चा टायमिंग झालेला आहे. 1:30 वाजला आहे. तर आता सारण वगैरे बनवून घेते, त्यानंतर आवरून गणपती आणायला निघते. तर आज पाऊस येणं तर गरजेचंच आहे. आज जर पाऊस नाही आला तर कसं होईल? आणि आज बराचसा असा पाऊस आमच्याकडे पडून गेलेला आहे. तर तुमची तयारी कशी चालू आहे? छानच असेल आणि चांगलीच राहो. माझी पण चांगलीच चालू आहे. आणि डेकोरेशन जे आहे ते तुम्हाला मी दाखवणार. व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा, तोपर्यंत मी आवरते, साडी वगैरे घालते आणि तुम्हाला भेटते. परवाच्या रात्री थोडंसं मुलांनी डेकोरेशन करायला घेतलं. नियोजन होतं थोडं चांगलं करायचं, थोडं बेस्ट करायचं, पण आर्थिक कारणामुळे माझ्याकडनं काही झालं नाही. ठीक आहे, जे आहे ते. तर इथं पोरांनी घेतलं आहे डेकोरेशन करायला. म्हटलं यावर्षी तुम्ही पण करा, कारण की दरवर्षी मीच पुढं होऊन करते ना, तर ते सगळ्या गोष्टी ना माझ्यावर येऊन टेकतात की मम्मी तू करते ना, तर आम्ही कशाला. पण यावेळेस म्हणले की नाही, तुम्ही पण शिका, तुम्ही पण करा. पुढं चालून तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी करणं, मी असताना किंवा नसताना. तर तिथं बघू शकता, त्यांनी त्यांच्या मनाने सगळं डेकोरेशन केलं आहे. आणि मला अपेक्षा पण नव्हतं एवढं छान त्यांनी केलं आहे, भांडून थंडून. त्यानंतर इथं मी खोबरं, सकाळच्याला जे सारण बनवायचं आहे ते खोबरं मी इथं कट करून ठेवले पोरांचं आवरेपर्यंत. त्यानंतर बरेचसे असे कामं होते ते संध्याकाळीच मी करून घेतले होते. छोटे छोटे चिल्लर कामं होते ते रात्रीच मी आवरून घेतले होते. गरम करायला ठेवला पहिले. तर त्यानंतर पहिलेच गूळ जो आहे तो बारीक करून घ्या छानपैकी, म्हणजे विरघळण. पॅन गरम झाला, त्यानंतर टाकला मी त्याच्यामध्ये गूळ. गूळ छानपैकी वितळून द्यायचा त्याच्यामध्ये, कारण की ज्या गाठी असतील का त्या मोदकामध्ये लागणार नाही आणि मोदक आपले व्यवस्थित बनतील. इथं बघू शकता तुम्ही, असं मी गूळ वितळून घेतला. त्यानंतर मी इथं टाकलं होतं खोबरं. खोबरं चांगलं छान परतवून घेतलं. त्यानंतर चवीला थोडंसं तूप बी घातलं, एकदम छान चव येते बघा. त्यानंतर त्यात घातली मी खसखस आणि थोडीशी विलायची पावडर. तर झालं होतं असं की जे मध्ये जे दिसत नाही तुम्हाला व्हिडिओ, तर लाईटीचा माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आज. तर अशा पद्धतीने मी तयार झाली आहे. बराचसा पाऊस चालू बाहेर आणि निघायचं आहे. तर कमेंटमध्ये सांगाल मी कशी दिसते कशी नाही. तर चला निघतो पटपट. व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा. त्याच्यानंतर आम्ही आलो आहे गणपती घ्यायला. तर इथं बघू शकता तुम्ही, यायच्या पहिलेच बरेचसे गणपती संपून गेले. बरं झालं, ते चांगली आयडिया दिली गणपती बाप्पांनी की आधीच बुकिंग करून ठेवा, तर चांगले गणपती बाप्पा भेटतील. तर खरंच पाहिजे तसं यावेळेस गणपतीची मूर्ती आम्हाला भेटली आहे. आणि जे सारण बनवलं होतं ते घरी थंड करायला ठेवलं मी, त्यानंतरच इकडं निघले. आता इथं चालू होती बहिणीची आणि माझी थोडीशी व्हिडिओ शूटिंग. मला नथीचा खूप प्रॉब्लेम आहे. मी नथ जर दुसरी घातली ना, तर मला आहे ना खूप भयानक शिंका चालू होते. इथं तेच चालू होतं तिचं आणि माझं. तर इथं तिचे जे गणपती बाप्पा आहे, तर तिच्या गणपती बाप्पाचा फेटा आणि साडीचे काठ अगदी म्हणजे परफेक्ट मॅच झाले होते. आता मी इथं तिला सांगत होते की माझा आहे ना छानपैकी असा दोन्ही कॉम्बिनेशन व्हिडिओ आहे, तो शूट कर. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ती व्हिडिओ शूट करते. काय सांगायचं तुम्हाला, गर्दी म्हणजे प्रचंड अशी गर्दी होती. त्यानंतर तिथनं आलो आम्ही. गणपती बाप्पाचं मी घरामध्ये आगमन केलं. पाणी ओवाळून ठेवलं एक ग्लास भरून. त्यानंतर ओवाळून घेतलं, हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मी गणपती बाप्पाला माझ्या घरामध्ये घेतलं. इतकं छान प्रसन्न वातावरण, खूप छान वाटते. त्यानंतर ते सगळं झाल्यावर इथं मी तांदळाचं पीठ बनवायला घेते. इथे एक ते 1.5-2 वाट्या ज्या आहेत का हिरव्या, त्या वाट्या भरून मी पाणी टाकलं गरम करायला. त्यानंतर टाकलं तूप, त्यानंतर टाकलं थोडंसं मीठ आणि आता मी हे झाकून ठेवते. याला छान उकळी आल्यावरच आपल्याला पीठ टाकायचं. इथं प्रमाण बघू शकता तुम्ही, जेवढं पीठ घेताल ना त्याच्यात थोडंसं शिल्लक पाणी टाकायचं, जास्त काही नाही. आता इथे 1.5 वाटी पीठ होतं, तर मी 2 वाट्या पाणी टाकलं आहे. तर तुमच्याकडे लाटणं वगैरे काही जर असं हलवायला असेल तर त्यांनी पहिले हलवून घ्या.
आणि पीठ टाकल्यावर हलवून घ्या व्यवस्थित. इथं बघू शकता छानपैकी 5-10 मिनटं वाफेवर ठेवा. आता मी सांगते तुम्हाला की मोदक बनवताना मी का व्हिडिओ शूट नाही केला. तो असं झालं की मी जसं पहिले पण बोलले की माझं आहे ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम झाला. आज अधूनमधून लाईट जात होती. आरतीचा व्हिडिओ शूट नाही झाला, मोदक बनवताना व्हिडिओ शूट नाही झाला आणि उशीर पण होत होता. त्यासाठी मी म्हटलं थांबण्यापेक्षा चला आपण करून घेऊ. तर इथं बघू शकता तुम्ही माझे मोदक अगदी छान की मी हातावर नाही बनवले, साच्यावर मोदक बनवले आहे. साच्याने मोदक बनवले आहे कारण की एवढा वेळ पण नव्हता आणि पहिल्यांदा बनवलेत बरं का, पहिल्यांदा बनवलेत. तर इथं आहे बघू शकता माझं डेकोरेशन गणपती बाप्पाचं. खूप साधं, सिंपल, कमी बजेटमध्ये. माझी परिस्थितीसुद्धा आर्थिक एवढी नाही आहे की मी एवढा खर्च करू शकते. पण बराचसा खर्च झालेला आहे माझ्याकडे. जेवढं होईल तेवढं माझ्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न केलाच आहे. आणि जसं की जागा कमी आहे तर त्याच्यामुळं मला मोदक असे ठेवावे लागले. तर इथं बघू शकता तुम्ही. कारण की बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करायच्या राहते बघा. कारण की आता जर हा जास्त खर्च जर झाला ना तर माझं सगळं बजेट हुसकू शकतं. त्याच्यासाठी होईल तेवढा मी कमीच खर्च केला आणि होईल तेवढं बजेटमध्येच सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुम्ही छान छान कमेंट पण करता आणि लाईक करताल, शेअर करताल जेणेकरून दुसऱ्याला सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे. तर व्हिडिओ इथंच एंड करते मी. भेटूया आपण छानशा अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पहिले येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. आणि प्लीज लाईक करा, छान छान कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा. तर बोला गणपती बाप्पा मोरया.